तुमच्या टायमिंगला तुमचा भाऊ म्हणजे बिवा देवा ती लयच चावळायचं. अरे लय चावळत होता कसनो की चावळायचा आणि काय करायचा म्हणायचा ए बाहो बाहो आर गई सुटली का ती गप बसायचा म्हणला नाही सुटली आणि गप बसला का काय झालं वासरू सुटलं म्हणला आणि वासरू सुटलं म्हणला आणि ते मग कुठे वासरू तर नाही मग बघतोय उठून तर कुठं वासरू नाही काय नाही आणि मग काय केलं म्हणला भाऊ हाय म्हणून भाऊच्या पाया आमच्या वडिलाच्या पाया कुशाल बुक्या घालतय कना कना बुक्या घालतय अरे बिवा मला लागतय ना का बुक्या घाल नको का बुक्या घालतोय अरे नाही भाऊ मला वाटलं काहीच आहे म्हणून मी बुक्या घालतोय आणि जे हसायला लागलं मग म्हणलं झोप आय निजवेच्या काय बी चावळतय रस्सार म्हणला चावळतय रानात ही करतय गुरं सोडतय आणि घरी येऊन चावळतय. आणि ते कुणाच्या छातीवर साप बसला होता बरं झोपेत? नाही चावळलं कोण होतं? मामा आहेत ना आमचं मामा आलत तिथं हा. आणि आम्ही रानात होतो ह्याला गेलतो काय बाया हा रानात ही काय बाया अरे नळा होतो आणि कॅनेलला? हा केनेलला होतो आणि पोरगी होती मैदाळ्या व झालत्या तिच्या डोक्यात आणि बाया जेवल्या आणि कोणी झोपायचं कोणी बोलायचं आणि ती जेवलं आणि ती ऐकलं बिवानी झोपूनच ऐकलं का लगेच चोक सांच्याला आला न झोपलो आम्ही झोपलो का निम्या रातच उठला कसं करतोय ए हा का अगं उठ म्हणलं कर तर अरे साऱ्या वाचवा अरे कुठं तर म्हणलं ते एवढी आहे का नाही हे जी काय बाया बरं रेवडी बाय हा आणि तिचं नाव रेव होतं आणि म्हणला ते रेवच्या डोक्यात साऱ्या वाचवा झाल्यात अरे मग तुला काय करायचंय हे उठ तुझ्या बी डोक्यावर साऱ्या वाचवा होत्या तुझ्या डोक्यावर होत्याला आणि माझ्या बी डोक्यावर होत्या अरे नको अरे भिवा ढिट्या ही करून उठ म्हणलं काय ही सारख्या वाच करतोय रे तो आणि मग ती गप बसला. अजून काय म्हणजे तुमचा भाऊ झोपेत लय चावळायचा लय चावळायचा हाणायचा बी आमच्या वडिलाच्या पाया बुक्या घालायचा कना बुक्या हाणायचा. तुम्हाला कधी धोपटलं का चावळण्याच्या नावाने? मला नाही झोपाटलं मी बी हाणायची त्याला उठली का हाणायची झोप म्हणायची काय म्हण चावळ तुम्ही दिवसभर काय काम करायचं? नळाव पहाटे वाहायच्या दगडी वगैरे माती व्हायला हा ती वाहायच्या आणि संध्याकाळी आलं का मग ती ध्यानात धरायचं का कोणी दगड हाणलेली म्हणजे पोरांना एकामेकाला पोरं बसली म्हणजे दगड हाणायची एकामेकाला आणि दगड हाणली मग मी सारखी दापायची बिहार दगड हाण नको काय नको मग बिहारा कटाळा आला काय करायचा घरी निघायचा बिहा कुठं मरुदी मला कटाळा आलायला का मरुदी मला उन्हाळाच लागलंय मी म्हणलं हे पोरग बाबा नुसतं ताटावतं रे हादरी लावतंय आणि कुशाला मग घरी निघून जातंय मग मी मिस्टरीला सांगायची अहो हे काय त्याचं नाव होतं कोणाठो आणि त्याला मी म्हणायचे मिस्त्री बिवाच्या लई पोटात दुखतंय तिथं घरी निघालाय बरं जाऊ द्या म्हणला मग अर्ध खाडं लावायचं आणि मग सांच्याला आले ना मी लई खवळायची बिवाकला का उपाशी मरू आपण तर आपल्या म्हाताऱ्याला बी होत नाही काय नाही आपण तिघच काम करतोय कोण काम कराय तरी आहे का उपाशी काय काम पण नसतं तुम्हाला काम नव्हती ना काय नव्हती काय काम नव्हती येऊन जाऊन नळावायचं मिन बिवान बबन आम्ही तिघच कामाला जायचो आणि ती मग ते कुठं पावड काय आलं व नळाव का ती घ्यायचं आणि ती खायचं आणि अर्धी भाकर खाल्ली तर खाल्ली नाही तर कोणाच्या बी चोरून घ्यायचो भाकरी एकामेकाच्या भाकरी घ्यायचं चोरून शिव्या बी द्यायचो खायलाच मिळत नसतं खायला मिळत नव्हतं मग तिने शिवी दिली का मग दुसरीकडे जायचं आणि दुसरीच्या ताटातलं आणायचं पळत यायचं तसं खायलाच बसायचं कणा खात बसायचं अर्धी कोर तेवढीच खायचं आणि बसायचं. तुमचा खतरनाक दिवस होता. लय दिवस कसनकी होतं. सुकडीला गाडी यायची सुकडीची 2 काळ्या बैलाची 2 आणि ती आली आम्ही गम्याला घेऊन पळत जायचो गम्याला ही करायचं धुयायचं आणि पळत जायचं आणि नंबराला उभा राहायचं आणि मग आणली सुकडी दिली एक चिपट द्यायचं मग ती सुकडी आणली का मग ती गप्पा आम्ही खाऊन घ्यायचो दुसरं काय आहे खायला आणि सातूच्या भाकरी खायच्या दुसरं नाही काय खाय. संध्याकाळचं जी म्हणजे दिवसभर जी काम करल ते तुमच्या संध्याकाळी भावाच्या ध्यानात यायचं. हो मग काय तर
ती संध्याकाळी भाऊ तुमचा चावला आहे. चावळायचा ना लय चावळायचा. कोणाला म्हणायचं अगं हे ते तिच्या तिथे बस नको आका तुझ्यात लय ओदा त्याला लय वा. आणि एक बारा आमचं म्हातारा आलाय सासरा आलाय तिथं आणि आला बसला आणि सांच्याला कसं करते मामा मामा अरे तुझ्या पोटावर मोठा लटसा. आणि जे मामा उठला चावळत हे कुठे हे आमच्या वडिलांना म्हणायचं हे दाजी दाजी ही पोरग काय चावळतंय का काय उठलंय साप आहे का इथं कुठं बघा साप लय मोठा निक म्हणला हाय इथं दिसतोय. आणि कुठला बघितलं का एक बी साप नाही आणि कायच नाही. अहो मामा लय साप मोठा होता गेला असेल निघून. कुठे गेला निघून बिवा हा गेला असेल ही का ती चावळ्याला कुठं सांगतोय हात द्याल म्हणून हाणून म्हणून चावळ्याला सांगितलंच नाही. आणि तुमच्या बिवानाने थोरल्या भावाचं घर पेटवलं होतं काय पाचटाला काहीतरी काढी लावली होती की नाही का ती नाही आठवत कोणतरी मला. सांगितलं तर मला वाटतं तुमच्या वडिलांनी सांगितलं होतं. हा, ती नाही का चावळलं तेव्हा म्हणले हा. पाचवट काहीतरी पेटलं दादा दादा म्हणून काहीतरी इजवाय पळाला आणि रातचे सगळीच माणसं अख्खं गाव गोळा झालं तर नाही चोर आलाय म्हणलं. चोर चोर हा चोर आलाय मग घरात लपवलं आणि हे काय करतो तर म्हणला दरवाजाचा ओढून धरलाय आणि म्हणलं आता मी पेटवतोच म्हणला याला. मग काय झालं नेमकं ते काय तीच आठवत नाही रे मला. हाय का मग काय मजा तुम्हाला आठवत नाही ना आम्हाला आठवत ती नाही. म्हणजे ध्यानात माझ्या राहत नाही र. म्हणजे तुमचा भाऊ चावलंच होता हे नक्की होतं. हा ती चावळत होता आता चावत आहे का आता आता कशाला आता मोठा झालाय आणि कशाला चावळतोय अहो नातुंड आली परतुंड पण नाही तर आता आता बस झालाय की का नक्की बंद झालं. हा मग नाहीतर आधी लगीन नव्हतं ना झालं तेव्हा चावळत होता लय चावळायचा. आणि आता जर ही व्हिडिओ तुमच्या भावाने बघितला तर मग मग मलाच शिव्या देईल म्हणाला आका काय सांगते का शिव्या नाही द्यायचा. काय सांगावं नाही शिव्या देईल म्हण आका काय बी कवाचं बी मग काढले तुला का ही सांगते चावाळ्याला हे जण आणि चावळतच होता ना काय. तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला कळलं ना तर आम्हाला काय माहिती म्हातारी माणसांनी तरुणपणात काहीच गुण उधळले आणि चावळतच होता ना काय का लय असं लय चावळ. बघू नंतरची गोष्ट आता दुसऱ्या एपिसोड मध्ये आपल्या. हम्म.